या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण काही नियम लावणार आहोत, तर ते नियम आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. पहिला नियम असेल, संघ उपस्थित नसल्यास त्या जागी दुसरा संघ खेळवण्यात येईल. आणि ड्रेसिंग आणि सेसिंग हे कंपल्सरी असेल. थ्रो गोलंदाज बाद असेल याची दक्षता संपूर्ण संघाने घ्यायची आहे. आणि सामने 4 षटकांचे खेळवले जातील. आणि प्रथम जर आपण पाहिलं तर एखादा संघ आला नाही, म्हणजे दोन्ही संघ आले नाहीत, काही कारणास्तव उशीर झाला, तर त्या मध्ये आयोजकांच्या वतीने षटकांची कपात करण्यात येईल, याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे. त्याचबरोबर सामन्यात फेरबदल करण्याची संपूर्ण जो अधिकार आहे तो आयोजकांना असणार आहे. आणि त्याचबरोबरीने एखादा संघ टॉसचा आपण पुकार केला, त्या पुकाराला त्यांनी जर पुकार स्वीकारला नाही, तर त्या जागी आपण पाहिलं तर आयोजकांच्या वतीने पॅनल्टी लावण्यात समोरील संघाला नाणेफेकीचं कौल आपण विन करणार आहोत. आणि त्या जागी अपोजिट संघाला, जो संघ उपस्थित नसेल त्या संघाला 3 धावांची पॅनल्टी देखील लावण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने 2 टीम्स उपस्थित नसतील तर आयोजकांच्या वतीने काही षटक आपण कमी देखील करणार आहोत, याची दक्षता घ्यायची. आणि जो रिपोर्टिंग टायमिंग आपल्याला देण्यात येईल, त्या रिपोर्टिंग टायमाच्या आधी 15 ते 20 मिनिटं आधी आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. आणि जर आपण तिथे उपस्थित असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर आता आपण लाईव्ह सुरुवात करूया. पहिल्या दिवसामध्ये म्हणजे 29/4/2025 मध्ये पहिला दिवस आपल्याला पाहायला भेटेल. तिथे जी गटातील 4 संघ आपल्याला पाहायला भेटतील. मी विनंती करतो की आपण जी गटामध्ये आपण पाहताय मी सन्माननीय देवराज कुमारजी चव्हाण यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते पहिली चिठ्ठी उचलायची आहे. पहिला सामना असेल तुराडे आणि त्यांच्या विपक्षात लढेल ऑलराऊंडर कराडे. पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला असेल तुराडे आणि त्यांच्या विपक्षात लढताना आपण पाहाल ऑलराऊंडर कराडे. या दोन्ही संघामध्ये पहिली लढत असेल, तर जो काही टाइम आयोजक आपल्यापर्यंत पोहोचवतील त्या टाइमाच्या आधी येण्याची आपण शक्यता असावी आपली. आणि त्यानंतर आपण पुढच्या दिशेने वळणार आहोत. तर मी दुसरा सामना जी गटातील पहिल्या दिवसातील एका बाजूला असेल 12-12 आपण पाहू शकाल. त्यांच्या विपक्षात आपण लढताना पाहू शकाल. विनंती असेल कुमारजी चव्हाण यांना. जय सेवालाल वावेकर. पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना 12-12 आणि त्यांच्या विपक्षात लढताना आपण पाहाल जय सेवालाल वावेकर. तर मी पुन्हा एकदा जे आता हे यापुढील ज्या चिठ्ठ्या उचलल्या जातील त्या 30 तारखेच्या असतील. 4 संघाची दक्षता देखील सर्वांनी घ्यायची. तर मी पुन्हा एकदा सन्माननीय कुमारजी चव्हाण यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते चिठ्ठी उचलायची. प्रतीक 11 कराडे. आणि त्यांच्या विपक्षात लढणार चिंचवली बी.
30 तारखेची पहिली लढत आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला असेल प्रतीक 11 कराडे, त्यांच्या विपक्षात चिंचवली बी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटेल 30 तारखेला चा पहिला सामना. आणि त्यांच्या नंतरची मॅच आपण पाहू शकाल अकुलवाडी, जय हनुमान अकुलवाडी आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. त्यांच्या विपक्षात 30 तारखेची दुसरी लढत गारमाता कराडे. या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला भेटेल, अकुलवाडी आणि गारमाता कराडे. हे जे 8 संघ झाले ते पहिल्या दिवशी 4 आणि दुसऱ्या दिवशी 4. हे जे 8 संघ झालेले आहेत ते 29 तारखेचे जे सामने आहेत पहिल्या दिवशी सामने तुमच्या पर्यंत आणण्याची आणतो. पहिला सामना असेल तुराडे विपक्ष कराडे, त्यांच्या विपक्ष लढताना आपण हे दोन संघ पाहिले. त्यानंतर पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी मॅच बारापाडा विपक्ष जय सेवालाल वावेकर आणि जी गटातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 तारखेला प्रतीक 11 कराडे त्यांच्या विपक्ष लढताना आपण पाहाल चिंचवली ब. आणि त्यानंतर 30 तारखेतील दुसरा सामना अकुलवाडी विपक्ष गारमाता कराडे. आणि आता आपण डी गट 29 तारखेचा आपण संपूर्ण गट आपल्याला पाहायला भेटेल. 8 संघाचा गट असेल. तर मी पुन्हा एकदा सन्माननीय कुमारजी देवराज राठोड यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या उचलायच्यात एकदाच. प्रणय 11 ओम साई चिखले आणि त्यांच्या विपक्ष लढताना आपण पाहाल श्री गणेश पळसपे. 29 तारखेची डी गटातील पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला असेल प्रणय 11 ओम साई चिरले आणि त्यांच्या विपक्षात चिखले आणि श्री गणेश पळसपे. त्यानंतर पुन्हा एकदा विनंती करतो की देवराजी राठोड आपल्याला विनंती असेल की आपण एक चिठ्ठी उचलायची. मिथिलेश बी आणि त्यांच्या विपक्ष लढताना आपल्याला पाहायला भेटेल जाणता राजा वारदोली. 29 तारखेतील डी गटातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा विनंती असेल देवराज राठोड यांना की आपण एक चिठ्ठी उचलायची. जय हनुमान करंजाडे, पहिल्या दिवसातील डी गटातील तिसरी मॅच. एका बाजूला आपण पाहतोय जय हनुमान करंजाडे त्यांच्या विपक्षात लढत असताना जय हनुमान नारपोली या दोन्ही संघांच्या मध्ये 29 तारखेची डी गटातील तिसरी मॅच. शेवटची मॅच त्याच दिवसातील 29 तारखेतील शिवांश 11 मोपाडे. चौथी मॅच असेल शेवटची मॅच पहिल्या दिवसातील शिवांश 11 मोपाडे त्यांच्या विपक्ष करताना अर्णव 11 शिवकर या दोन्ही संघांच्या मध्ये ती मॅच आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे संपूर्ण पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल जी गटाचे सामने देखील आपण पाहताय. 29 तारखेला पहिला सामना असेल जी गटातील तुराडे विपक्ष कराडे, त्यानंतर बारापाडा विपक्ष जय सेवालाल वावेकर आणि डी गटातील पहिली मॅच चिखली विपक्ष पळसपे. त्यांच्या नंतर आपण पाहू शकाल मिथलस आणि कांटाराजा वारदोली, त्यानंतर जय हनुमान करंजाडे आणि जय हनुमान नारपोली शिवांश 11 मोपाडा. आणि शेवटची मॅच आपण पाहू शकाल त्या दिवशी 29 तारखेतील शिवांश 11 मोपाडे आणि अर्णव 11 शिवकर. पहिल्या दिवसाचा लॉट अगदीच आपल्या समोर आलेला आहे. आणि आता विनंती असेल आता दुसऱ्या दिवशी सी गटातील चिठ्ठ्या देखील उचलण्यात येणार आहे. तर मी सी गट असेल मी त्रिशूल चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते. आणि त्याच पद्धतीने देवराजी राठोड यांना विनंती असेल की आपल्या शुभ असते चिठ्ठी उचलायचे. स्टार नारपोली त्यांच्या विपक्षात हरिग्राम पनवेल
सी गटातील पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटेल यंगस्टर नारपोली त्यांच्या विपक्षात हरिग्राम पनवेल. त्यानंतर सी गटातील दुसरी मॅच मेघनाथ मूर्ती 11 सुरमाळे त्यांच्या विपक्षात आपण पाहू शकाल अंकित 11 उत्कर्ष सावळे. अंकित 11 उत्कर्ष सावळे. दुसरा सामना आपण पाहू शकाल 30 तारखेचा सी गटातील पोसरी बी आणि बापदेव पोदी हिरामण नाईक यांचा संघ देखील खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. 30 तारखेला सी गटातील तिसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल पोसरी बी आणि बापदेव पोदी. सी गटातील शेवटची मॅच एका बाजूला असेल मुळगाव आणि आरुष यशराज 11 उमरोली. मुळगावच्या जागी मुळगाव कॅन्सल कॅन्सल झालेलं आहे, त्याच्या जागी आपल्याला नांदगाव संघ खेळणार. आणि आयोजकांच्या वतीने आताच एक आपल्यापर्यंत सूचना आलेली आहे की मुळगाव संघ काही कारणास्तव या सामन्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणार नाही, तर त्यांच्या जागेवर आपण नांदगाव संघाला इथे प्रवेश दिलेला आहे. की आता आपण पाहताय 30 तारखेतील 30 तारखेचा लॉट आपल्या समोर सादर करतो. जी गटातील पहिली मॅच प्रतीक 11 कराडे यांच्या विपक्षात चिंचवली ब आणि त्यानंतर अकुलवाडी विपक्ष गारमाता कराडे. आणि त्यानंतर सी गटामध्ये आपण प्रवेश केला. सी गटाचा संपूर्ण लॉट 30 तारखेतील यंगस्टर नारपोली त्यांच्या विपक्ष लढताना आपण पाहाल हरिग्राम पनवेल. त्यानंतर तुरमाळे दुसरा सामना आपल्याला पाहायला भेटेल तुरमाळे विपक्ष उत्कर्ष सावळे. त्यानंतर तिसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल दुसऱ्या दिवसातील 30 तारखेतील पोसरी ब आणि त्यांच्या विपक्षात बापदेव पोदी. आणि चौथी मॅच शेवटच्या दिवसातील उमरोली आणि नांदगाव ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल. तर पहिल्या 2 दिवसाचा लॉट आपल्या समोर आलेला आहे आणि आता मात्र 1 तारखेचा लॉट पहिले एफ चे 4 संघ आपल्याला पाहायला भेटतील. तर मी कुमारजी चव्हाण आणि देवराजी राठोड यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते एफ गटातील पहिली मॅच हनुमानपाडा आणि त्यांच्या विपक्षात निशांत 11 दादरपाडा या दोन्ही संघामध्ये एफ गटाची पहिली मॅच 1 तारखेची 1 मे रोजी खेळवला जाणारा हा सामना पहिलाच सामना आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला असेल हनुमानपाडा आणि त्यांच्या विपक्षात दादरपाडा. एफ गटातील बोल ना. हा तुमचा लॉट पडला पण लॉट झाले तुमचा लॉट चालू नाही चालू आहे बघा आयटीसी लॉट आता आयटीसी चालू सोमवते आणि आपटा. एफ गटातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल 1 तारखेची सोमवते विपक्ष आपटा. इथे मात्र एफ गट 4 आणि हे बाकीचे पहिल्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या दिवसाच्या संपुष्टात आलाय. त्यानंतरचा तिसऱ्या दिवशी 2 तारखेचा या 4 टीम्स आपल्याला पाहायला भेटतील. मी पुन्हा एकदा कुमारजी चव्हाण यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर त्रिशूल चव्हाण भिंगारवाडी आणि त्यांच्या विपक्षात देवलोली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटेल 2 तारखेला एफ गटाची ही मॅच असेल. त्यानंतर पुन्हा एकदा देवलोली मी कुमारजी चव्हाण यांना विनंती करतो, त्याचबरोबर त्रिशूल चव्हाण यांना देखील विनंती करतो की आपण चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. डोलगर बी आणि कासरबट हे 2 संघ देखील आपल्याला पाहायला भेटेल 2 तारखेतील एफ गटाची ही मॅच असेल. त्यानंतर आता आपण त्यानंतर आपण बी गटामध्ये पदार्पण करणार आहोत. हा गट असेल 1 तारखेचा
एक तारखेला 1 तारखेला हे सामने खेळवण्यात जाणार आहेत बी गटातील. बी गटातील मी पुन्हा एकदा त्रिशूल यांना विनंती करतो की आपण चिठ्ठी उचलायची आणि त्याचबरोबर कुमारजी चव्हाण यांना देखील विनंती असेल. कोंबड भुजे आणि वेस्वी, कोंबड भुजे आणि वेसवी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटेल 1 तारखेला. बी गटातील पहिला सामना आणि त्यानंतर पुन्हा एकदा विनंती असेल मोर्या 11 पळसपे यांच्या विपक्षात मोठे बिंगार या दोन्ही संघांची मध्ये मॅच आपल्याला पाहायला भेटेल 1 तारखेतील बी गटातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. त्याचबरोबर विनंती असेल की कुमारजी चव्हाण आपण पुन्हा एकदा चिठ्ठ्या उचलायच्या. त्रिशूल चव्हाण यांना देखील विनंती असेल. शिरडोन आणि चॅलेंजर पारगाव ही मॅच देखील आपल्याला रंगताना पाहायला भेटेल 1 तारखेची बी गटाची तिसरी मॅच आणि शेवटची मॅच 1 तारखेची मरुवाई विंदणे आणि पार्वती मेडिकल स्टोर पारगाव ही शेवटची मॅच 1 तारखेची 1 तारखेचा संपूर्ण लॉस आपल्या समोर सादर करतो. एफ गटाची पहिली मॅच असेल हनुमानपाडा विपक्ष दादरपाडा, त्यानंतर सोमटणे विपक्ष आपटे. एफ गट संपुष्टात राहील आणि त्यानंतर बी गटाला होईल सुरुवात. तिथे पहिली मॅच बी गटातील कोंबड भुजे विपक्ष वेशवी आणि त्यानंतर दुसरी मॅच मोर्या पलसपे त्यांच्या विपक्षात मोठे भिंगार. त्यानंतर शिरडोन तिसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल शिरडोन विपक्ष पारगाव आणि त्यानंतर चौथी मॅच शेवटची मॅच 1 तारखेला आपल्याला पाहायला भेटेल विंदणे आणि पार्वती मेडिकल पारगाव हे आपल्याला पाहायला भेटतील. 1 तारखेचा लॉट देखील आपल्या समोर सादर केलेला आहे आणि आता ई गटाला होते सुरुवात. काही कारणास्तव आयोजकांच्या वतीने ही देखील सूचना आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. ई गट आता आपल्या समोर सादर होईल आणि हा 2 तारखेला खेळवण्यात येईल. कुमार चव्हाण यांना विनंती असेल की आपण चिठ्ठी उचलायची आणि त्याचबरोबर देवराजी राठोड आपल्या ओके आपण उचलली. कुंभिवली कुंभिवली आणि नडोदे हे 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटतील 2 तारखेला. ही गटाची पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटेल आणि त्यानंतर कुमारजी चव्हाण आपल्याला विनंती असेल वरोसे आणि त्यांच्या विपक्षात सारंग हा देखील आपल्याला पाहायला भेटेल 2 तारखेतील ई गटातील दुसरी मॅच वरोसे विपक्ष सारंग. पुन्हा एकदा कुमारजी चव्हाण आपल्याला विनंती असेल की आपण एक चिठ्ठी उचलायचे. कलोते संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटेल 2 तारखेला तिसरी मॅच त्यांची असेल त्यांच्या विपक्षात आसरे. कलोते विपक्ष आसरे आणि शेवटची मॅच आपल्याला पाहायला भेटेल 2 तारखेची कांट्रोली विपक्ष एका बाजूला असेल कांट्रोली आणि त्यांच्या विपक्षात जीवन 11 तुपगाव. म्हणजेच काय तर 2 तारखेच्या संपूर्ण गटाला होते समाप्ती आपण पाहू शकाल. एफ गटाची ज्या 2 मॅच आपल्याला पाहायला भेटतील एका बाजूला असेल 2 तारखेतील पहिली मॅच आपण पाहू शकाल एफ गटातील भिंगारवाडी विपक्ष देवळोली आणि त्यानंतर दुसरा सामना असेल डोळगर विपक्ष कासरबट. एफ गटाला समाप्ती झाली त्यानंतर होईल ई गटाला सुरुवात 2 तारखेतील एका बाजूला असेल पहिली मॅच आपण पाहू शकाल कुंभिवली विपक्ष नडोदे आणि त्यानंतर दुसरी मॅच असेल वरोसे विपक्ष सारंग
त्यानंतर आपण पाहू शकाल तिसरी मॅच कलोते विपक्ष आसरे आणि चौथी मॅच शेवटची मॅच 2 तारखेतील ई गटातील कांड्रोली विपक्ष तुपगाव. आणि आता मात्र शेवटचा असेल कंपनीला तो आपण 3 तारखेला ना 3 तारखेला खेळवणार आहोत. तर मी विनंती असेल की शेवटचा दिवस असेल 3 तारखेचा या संपूर्ण शृंखलेतील. तर मी देवराज आणि कुमारजी चव्हाण यांना विनंती असेल पहिली मॅच असेल सिप्ला विपक्ष रॉयल कार्बन ब्लॅक. पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटेल शेवटच्या दिवसातील ए गटातील कंपनी लॉट्स मधील सिप्ला विपक्ष रॉयल कार्बन ब्लॅक. आणि त्यानंतर पुन्हा एकदा विनंती असेल कुमार चव्हाण आणि त्रिशूलना टाटा आणि एसबी स्क्रॅप होल्डिंग आणि टाटा. दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल 3 तारखेतील. आणि त्यानंतर पुन्हा एकदा विनंती असेल कुमारजी चव्हाण पॅराडाईज पेंट्स आणि त्यांच्या विपक्षात तिसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल शेवटच्या दिवसातील नौकर आणि पॅराडाईज तिसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आणि शेवटच्या दिवसाची शेवटची मॅच ए गटातील वॅनबेरी आणि IOGS8 वॅनबरी आणि त्यांचे विपक्ष IGOS8. आपण पाहताय शेवटच्या दिवसातील ए गटातील मॅच आपण पाहताय शेवटचा दिवस असलेल्या संपूर्ण स्पर्धेमधला एका बाजूला असेल पहिली मॅच आपण पाहू शकाल सिप्ला विपक्ष रॉयल कार्बन ब्लॅक त्यांच्या. त्यानंतर आपण पाहू शकाल दुसरी मॅच टाटा विपक्ष एसबी स्क्रॅप फोल्डिंग आणि त्याननंतर तिसरी मॅच नौकर विपक्ष पॅराडाईज पेंट्स आणि त्यानंतर शेवटची मॅच वॅनबेरी विपक्ष IGOS8. हे संपूर्ण लॉट्स आपल्या समोर सादर केलेले आहेत. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल की जो टाइम आयोजकांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्या टाइमाच्या आधी 15 ते 20 मिनिटं आधी येऊन आपण रिपोर्टिंग करायचे आणि शक्य झाल्यास तर आयोजकांची भेट घेऊन आपली उपस्थिती नोंदवायची. आणि काही नियम आणि अटी आपल्या समोर पुन्हा एकदा आधी तर सांगितले आहेत पण पुन्हा एकदा सांगू इच्छितो. संघ उपस्थित नसल्यास त्या जागी दुसरा संघ खेळवला जाईल ही आयोजकांची आमच्यापर्यंत जी सूचना आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. चेसिंग आणि ड्रेसिंग हे कंपल्सरी असेल. 12वा खेळाडू तो देखील ड्रेसिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यानंतर थ्रो गोलंदाज बाद असेल आणि त्यानंतर आपण पाहू शकाल सामने 4 षटकांचे खेळवले जातील. अन्यथा दोन्ही संघ जर वेळेवर उपस्थित नसेल वेळेचा थोडासा दुरुपयोग होत असेल तर आयोजकांची जो काही निर्णय असेल तो संघांना स्वीकारला लागेल. आणि त्यानंतर एखादा संघ जर टॉस चा पुकार केल्यानंतर जरी आला नाही तर त्या अपोजिट संघाला टॉस विन दिला जाईल आणि जो संघ आला नाहीये उपस्थित नाहीये त्याला 3 धावांची पेनल्टी देखील देण्यात येईल आणि चांगली स्पर्धा होईल. आपण देखील आयोजकांना थोडस सहकार्य करा. आणि आपण पाहताय जय श्रीराम महाराज चषक 2025 हे पहिलं पर्व 29-30 एप्रिल 1-2-3 मे या 5 दिवसाच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. प्रथम क्रमांक असेल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक असेल 50,000, तृतीय क्रमांक असेल 25, चतुर्थ देखील 25 आणि त्यानंतर 5वं 6वं 7वं देखील 25,000 आणि उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी शूज असतील. मॅन ऑफ द सिरीज साठी मालिका सिरीज साठी सीबी असेल आणि भव्य चषक. आपण आणि सर्व प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण देखील या सामन्याला आवर्जून उपस्थिती लावा. ITC लाईव्ह ला सबस्क्राईब देखील करा.
ठीक है, हाँ फटाफट हाँ। बस ना? धन्यवाद। ओके चलो.